माहिती आहे? या घराशी आणि या इंटेरियर रिलेटेड म्हणजे आमच्या होल या घराशी संबंधित जे काही तुमचे प्रश्न होते, ते सगळे प्रश्न आता मी एका डायरीमध्ये काढलेले आहेत. हे ऑलरेडी पण मी काढलेले होते. अ, कारण बऱ्याच जणांचे क्वेशन होते आणि खूप जणांना अगदी 10-11 महिने झालं मी या घराची होम टूर टाकली YouTubeवरती माझ्या चॅनलवरती आणि त्याला 7.5 लाखांहून जास्त व्ह्यूज आहेत आणि एकही निगेटिव्ह कमेंट नाही. ज्या काही निगेटिव्ह कमेंट आहेत ना, त्या माझ्याशी रिलेटेड आहेत. कोणाला माझं बोलणं जास्त वाटलंय, कोणाला मी आर्टिफिशियल माझं बोलणं वाटलंय, तर त्याबद्दल. पण घराबद्दल एकही निगेटिव्ह कमेंट नाही. तर तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न तर केलायच. पण आज अगदी इन डिटेल आहोंच्या सोबत बसून अगदी जी काही आम्ही खर्चाची एक्सेल बनवली होती, ती सुद्धा आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. जसं की इंटेरियरचा खर्च किती आला, आर्किटेक्चर कोण होतं, कसं काय तुम्ही म्हणजे काय तुमची थॉट प्रोसेस काय होती, मटेरियल तुम्ही आणलं होतं का, की इंटेरियर डिझायनरलाच दिलं होतं, कशा पद्धतीने तुम्ही काम दिलं होतं, इतकं सुंदर कसं काय हे झालंय, या साऱ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही आज या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि तुम्हा सर्वांना आम्हा दोघांकडून नवीन वर्षाच्या नववर्षाच्या हार्दिक हार्दिक, हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा. तर चला, या घराशी रिलेटेड जे काही तुमचे क्वेशन होते आणि नक्कीच आम्ही आज ज्या काही क्वेशनची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहोत, याचा फायदा जे कोणी घराचे इंटेरियर करणार असतील, त्यांना होणार आहे. तर सगळ्यात अगदी खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न, की घर कोणत्या लोकेशनला आहे? घर आपलं पिंपरी चिंचवडमध्ये मोशी या लोकेशनला आहे. हां. तर 2000 आणि हां, घर कितीला तुम्ही घेतलंय? म्हणजे पर्चेस कॉस्ट काय आहे तुमच्या घराची? तर या अगोदर सुद्धा मी अगदी फ्रँकली या प्रश्नाचं उत्तर दिलंय. पण तरी सुद्धा सांगते, की 2019ला अंडर कन्स्ट्रक्शन आम्ही हे घर बुक केलं होतं आणि त्यावेळेला हे घर आम्ही 56,02,000 वरती 2,000 सुद्धा पे केलेले आहेत. इतक्याला हे घेतलं होतं. पण अर्थातच आता 2025 सुरू झाला. तुम्ही अंदाज लावू शकता, की काय प्राईस असेल आता या एरियामध्ये आणि पुण्यातील अगदी मोठे बिल्डर, कुमार नामांकित बिल्डर, बिल्डर. नामांकित बिल्डर कुमार बिल्डर यांच्याकडे आम्ही हा फ्लॅट घेतलेला आहे. एक महत्त्वाचा प्रश्न सतत विचारला जातो, की "ताई तुझं घर किती स्क्वेअर फीट आहे? म्हणजेच बिल्टअप किती आहे आणि कार्पेट किती आहे?" तर आता ते आपण सिव्हिल इंजिनिअरकडूनच जाणून घेऊया. माझे मिस्टर सिव्हिल इंजिनिअर आहेत. त्याचमुळं आम्ही मटेरियल पर्चेस करून स्वतःचं स्वतः हे सगळं करण्याची रिस्क घेतली होती. कारण मटेरियलमधलं नॉलेज असणं सुद्धा तितकं महत्त्वाचं आहे, की कोणी आपल्याला लुबाडत तर नाहीये, खरंच मटेरियलची क्वालिटी आहे हे चेक करायला घरचा सिव्हिल इंजिनिअर असेल, तर हे इतकं सुंदर इंटिरियर बनणं अपेक्षितच होतं. तर चला घर बघूया. घर हं. की मुर्गी दाल के बराबर. नहीं बरं का, घर की मुर्गी दाल की बराबर बिल्कुल भी नहीं है. वो बिर्याणी की बराबर है. कारण मी सुद्धा बऱ्यापैकी कष्ट केले. मी रात्री तिकडून यायची जुन्या घरातून कार घेऊन तेही. हां, मटेरियल कमी पडलं तर मटेरियल बरोबर. सुद्धा घेऊन यायची. बरोबर. स्क्वेअर फीट किती आहे? कार्पेट आमच्या घराचं 832 स्क्वेअर फूट आहे आणि बिल्टअप जो एरिया आहे तो 1065. याच्यावरती 28% लोडिंग आहे. खूप वेळा अजून एक विचारलेला प्रश्न, की आर्किटेक्चर कोण आहे? तर आर्किटेक्चरबद्दल आता आहो सांगतील, की कसं-कसं होतं आमचं प्लॅनिंग. आर्किटेक्चर पूजा गोरलेवार मॅडम इथंच बाजूला राहतात मोशीमध्ये. त्याकडून आम्ही काय आहे, की बेसिक डिझायनिंग वर्क केलं होतं आणि वर्किंग ड्रॉइंग्स बनवून घेतले होते. म्हणजेच आम्ही काय केलं होतं, ज्या काही डिझाईन्स आहेत ना, या घरामधल्या, या मॅडमशी कन्सल्ट करून मोस्ट ऑफ द डिझाईन्स यामधल्या आमच्या आहेत. आता मी असं म्हणत नाही, की मॅडमच्या नाही आहेत. मॅडमच्या पण खूप काही ठिकाणी आहेत. जिथं आपण कमी पडतो ना, तिथं आर्किटेक्चर आपल्याला खूप मदत करतात. कारण त्यांचा त्यामधला एक्सपिरियन्स असतो, नॉलेज असतं. तर त्यासाठी आर्किटेक्चर घेणं गरजेचं होतं. मात्र लेबर जे काही आहेत म्हणजे कार्पेंटर, ते मिस्टर ताहिर खान म्हणून द फर्निचर हाऊस नावाचं शॉप आहे, लक्ष्मी चौक, देहू आळंदी रोडला. तर त्यांचे लेबर होते हे. पर स्क्वेअर फीटवरती त्यांचा रेट ठरलेला होता. बऱ्यापैकी कॉस्टली होता, बट त्यांचं आता फिनिशिंग तुम्ही पाहतायच. जर का कोणी पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असतील आणि त्यांनी जर का होम टूर बघितली नसेल आमची या घराची, कारण माझ्या चॅनलवरती 2 होम टूर आहेत. एक माझ्या जुन्या घराची आणि एक नवीन या घराची. तर या घराची होम टूर बघा म्हणजे तुम्हाला कळेल, की कामाचं फिनिशिंग कसं आहे. तर ते सगळं कोणामुळं आहे? तर या लेबरमुळे आहेत आणि त्यांना आम्ही कॉस्ट बऱ्यापैकी पे केलाय. 2021 मध्ये आमचं काम होतं. हे झालंय सगळं काम. नाही 22 मध्ये ना? 22 मध्ये. येस. तर 22च्या मे मध्ये. त्यावेळेला आम्ही रेट पे केला होता. प्लेन फर्निचर जे आहे
त्याचा रेट होता आमचा ₹300 पर स्क्वेअर फीट लेबर रेट आणि बाकी जे काही ज्याची विड्थ 2 फुटापर्यंतचं जे फर्निचर आहे त्याचा रेट होता ₹350 पर स्क्वेअर फीट. तर असा रेट होता आणि अर्थातच आता तुम्हाला समजलं असेल, की मटेरियल मात्र हे आम्ही स्वतः पर्चेस केलं होतं आणि मटेरियल आम्ही कुठून आणलं होतं, याच्याशी रिलेटेड पण खूप सारे प्रश्न होते. तर मटेरियल हे आम्ही पुण्यातून टिंबर एरियामध्ये जयदीप प्लाय म्हणून शॉप आहे त्यांच्याकडून आम्ही घेतलं होतं टिंबर मटेरियल. मार्केटला, टिंबर मार्केटला जयदीप प्लाय. जयदीप प्लाय. हां. आणि अजून एक की मटेरियल कोणतं यूज केलंय. आता मी इथं थोडक्यात सांगणार आहे. आम्ही ना सगळ्याचं अगदी ईच अँड एव्हरी खर्च म्हणजेच काय म्हणतात त्याला ब्रेकडाउन जे काही एक्सेल शीट आहे ती बनवलेली आहे. पण आता इथे मी एक अगदी ब्रीफमध्ये सांगते, की मटेरियल आम्ही कोणतं वापरलं होतं. प्लाय कोणता होता आपला? ग्रीन पॅनल कंपनीचा प्लाय वापरला होता आपण इकडे आणि जे लॅमिनेट होतं ते मोस्टली रॉयल टचचं होतं आणि मेरिनो लॅमिनेट होतं. घरातील फक्त दरवाजे जे आम्ही काही बनवलेत, तर दरवाजांना काय काम केलंय वगैरे ते आता मी सांगत नाही बसणार आहे. त्याच्याशी रिलेटेड तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा. पण त्यासाठी तुम्हाला पहिली आमची होम टूर पाहावी लागेल. मग तुम्हाला आयडिया येईल, की किती सुंदर दरवाजे बनलेत आणि त्या दरवाजांना जे काही लॅमिनेट आहे ते मॅरोनचं होतं. बाकी सगळं रॉयल टचचं आहे आणि ग्रीन पॅनलचा प्लाय आहे. ग्रीन पॅनलचा प्लाय त्यामध्येही बॉइलिंग वॉटर प्रूफवाला प्लाय हा होल घरामध्ये वापरला गेलाय. पण इथे तुम्ही पूर्ण घरामध्ये हा प्लाय वापरण्याची गरज नाही. ही आहोंची हौस होती किंवा त्यांची इच्छा होती असं म्हणू शकतो आपण, की त्यांनी हा बॉइलिंग वॉटर प्रूफवाला पूर्ण घरामध्ये वापरलाय, जो बऱ्यापैकी कॉस्टली असतो आणि तो 19 एमएममध्ये असतो. म्हणजेच ज्या काही ब्रँडेड कंपन्या आहेत त्याच फक्त 19 एमएमचा प्लाय देतात. साध्या कंपन्या नाहीत देत. पण आम्ही प्लायवरती खर्च बऱ्यापैकी केलाय. कारण आहोंचं असं म्हणणं आहे, की शरीर मजबूत असायला हवं, वरून आपण ड्रेस काय चेंज करू शकतो. तर आम्ही घराचं काम करताना ते पाहिलंय, की मजबूत कसं काम होईल. पण सगळ्यांनीच असं प्रिफर करावं हे असं आम्ही नाही म्हणू शकत. कारण बऱ्यापैकी प्लायमध्ये आम्ही खर्च वाचवू शकलो असतो. राइट? कारण बॉइलिंग वॉटर प्रूफ हा फक्त किचनमध्ये वापरला जातो. किचनमध्ये वापरला जातो आणि बाथरूममध्ये जर काही कॅबिनेट वगैरे बनवणार असाल तर तिथे वापरला जातो. कारण जिथं पाण्याचा कॉन्टॅक्ट येतो त्या ठिकाणीच बॉइलिंग वॉटर प्रूफ वापरतो. बाकी ठिकाणी तुम्ही मॉइश्चर रेझिस्टंट किंवा नॉर्मल प्लाय वापरू शकता. जर का तुम्हाला थोडक्यात पूर्ण म्हणजे हवं असेल डिटेल, की हे एवढं 2 बीएचकेचं फर्निचर करण्यासाठी किती प्लाय वापरला गेलाय, किती रेटने घेतला गेलाय, तर याचे सगळे डिटेल्स आता समोर आहेत. तर तेही आम्ही देऊ शकतो तुम्हाला. तसे कमेंट करा, त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवण्यात येईल, अगदी कॉस्ट वाईज. ओके. अजून एक प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा की खर्च किती आलाय? तर तो आपण सगळ्यात शेवटी घेऊया. खर्च आम्ही नक्कीच सांगू तुम्हाला, की आम्ही किती खर्च केला या सगळ्या होल फ्लॅटला. जो काही इंटेरियरचा कॉस्ट आहे, त्यामध्ये आम्ही सिव्हिल वर्कसुद्धा पकडलेला आहे. जे काही अप्लायन्सेस आहेत, जसं की होल घरामध्ये वापरलेले फॅन, फ्रिज, वॉटर प्युरिफायरसुद्धा, केंट, गिझर, जे काही सगळं काम झालंय, चिमनी, हॉब या सगळ्याचा कॉस्ट आम्ही इंटेरियर कॉस्टमध्ये पकडलाय, जो की मी शेवटी तुम्हाला सांगते या व्हिडिओच्या. सिव्हिल वर्क म्हणाल तर 2 ठिकाणी सिव्हिल वर्क मेजर 3 ठिकाणी झालेलं आहे, की एकतर कॉमनचं वॉश बेसिन आहे ना, तिथे जे काही बिल्डरनं दिलं होतं ते काढून आम्ही चेंज केला आहे. तो काउंटर काउंटर बसवलेलं आहे आपण. हां. आणि किचनमध्ये पूर्णपणे बिल्डरनी दिलेला ओटा काढून ब्लॅकवाला तिथे आम्ही पेट्रोस्टोन नावाचा कॉर्ड्स बसवलाय, Pots. जो खरंच क्वालिटीनं अतिउत्तम आहे. अगदी चांगला आहे. तो कॉर्ड्स आम्ही कुठून आणला होता याच्याशी रिलेटेड पण बऱ्यापैकी प्रश्न होते. तर तो आपण कुठून घेतला? ओसवाल मार्बल्स अगदी फेमस पुण्यातून आहेत हे ओसवाल मार्बल्स. या खंडवा सगळ्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स ना हवे असतील तर आम्ही देऊ तुम्हाला. तशा कमेंट नक्की करा. डायरेक्टरचा खर्च सांगूया? हो. म म हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं असतं मटेरियल. तर मटेरियल रिलेटेड तुम्हाला बऱ्यापैकी आता आम्ही इन्फॉर्मेशन दिली, की मटेरियल आम्ही पर्चेस केलं होतं. या होल घरासाठी किती मटेरियल लागलं, कितीचं लागलं, याच्याशी रिलेटेड आत्ता आपण या व्हिडिओमध्ये बोलत बसलो, तर व्हिडिओ खूप मोठा होईल. ही जी काही समोर एक्सेल आहे, त्या एक्सेलमध्ये आता मला आकडा दिसतोय शेवटचा, म्हणजेच या पूर्ण इंटेरियरसाठी खर्च किती आला. तर अगदी सगळा पकडून हां. त्यामध्ये इव्हन हाउसकीपिंग घर स्वच्छ करण्यासाठी किंवा झालेला कचरा उचलण्यासाठी टेम्पो मागवलेला, किती वेळा मागवला, या इथपर्यंत सगळा खर्च लिहिलेला आहे. अगदी छोट्या-छोट्या गोष्टीसुद्धा आम्ही लिहिलेल्या आहेत. हेच आता अहो सांगतील, की तुम्हाला आकडा कुठपर्यंत आमचा गेला आहे. 18.12 लॅक्स. 18,12,378.52 एवढा आम्ही खर्च 2022 मध्ये या घरासाठी केलेला आहे इंटिरियरसाठी. तर आता तुम्हाला म्हटलं ना त्यामध्ये सगळंच कव्हर होतंय.
अजून एक की सगळ्यात महत्त्वाचं की घराचा जो काही हा कलर वापरलाय आम्ही, व्हाईट कलर. हॉल जेव्हा लोकं होम टूर पाहतात ना, तेव्हा हॉलमधला कलर कोणता आहे विचारतात. पण तोच तो कलर आहे, जो होल घरामध्ये फिरवलाय आम्ही आणि त्याचा कोड आम्ही इथे सांगू शकतो. अ, कंपनी आणि कोड. रॉयल एशियन पेंट्सचा ग्लिट्स आहे आणि मॉर्निंग ग्लोरी. हां, मॉर्निंग ग्लोरी नावाचा कोड आहे. म्हणजे नाव आहे त्याचं आणि ग्लीडचा एशियन पेंट आहे. राइट? एशियन पेंट्सचा ग्लिट्स. हां, एशियन पेंटचा ग्लिट्स असा आहे. आणि हो, की आता हे जे काही इंटेरियरचं डिझाइन आहे, त्याची आयडिया. तर जेव्हा आमचं घराचं पोझिशन मिळणार आहे, त्याच्या अगोदर अगदी 1 वर्षापासून आम्ही हे सगळं ठरवलेलं होतं, की घरामध्ये कुठे काय असेल. इव्हन ही बाजूची जी काही मिरर वॉल आहे, ही वॉल जेव्हा मी एम्प्टी होम टूर दिली होती ना, तर तुम्ही पाहिली नसेल तर पहा, एम्प्टी घर कसं होतं आमचं आणि त्याच वेळेला ही वॉल पाहिल्यानंतर मी ठरवलेलं होतं, की ही मी मिरर वॉलच करणार. कारण एकतर ही दिशा अशी आहे, की दक्षिणेला आहे ही वॉल. या वॉलला मी देव मंदिर म्हणजे देवाचं घर नाही करू शकत. कधी बर्थडे सेलिब्रेशनसाठी ही वॉल मी डेकोरेट नाही करू शकत. कारण बर्थडेसाठी जेव्हा आपण ओवाळतो, तेव्हा आपण असं दक्षिण तोंड करून नाही ओवाळत ना. म्हणजे बसत नाही ना दक्षिणेला तोंड करून. तर म्हणून या वॉलचा असाच काहीच उपयोग होत नव्हता. ही डेड वॉल होणार होती. म्हणूनच हिला अशी छानशी आम्ही मिररवर करून टाकलेली आहे. आणि बाकी जे काही प्रश्न आहेत, की डायनिंग टेबल कुठून घेतला, डायनिंगचा खर्च किती आला, नंतर सोफा कुठून घेतला, सोफ्याचा खर्च किती, असे बरेचसे तुमचे क्वेश्चन आहेत. तर त्याचंही उत्तर आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू. पण केव्हा? जेव्हा तुम्हाला आमच्या इंटेरियरचा हे जे काही खर्च आहे, याचं जर ब्रेकडाउन हवं असेल, म्हणजे या 18,00,000चं जवळपास 18,12,378 चं. तर तशा कॉमेंट करा, सांगा. मग आम्हाला कळेल, की तुम्हाला हवं आहे, की आम्ही एक्झॅक्टली कुठे किती खर्च केलाय आणि मटेरियलची कॉस्ट आम्हाला किती पडली आहे त्यावेळेला आणि म्हणजे बाकी सगळ्याच गोष्टी, की घरातील सगळ्या लाईट्स आल्या, त्या कोणत्या कंपनीच्या, त्या कितीला पडल्या आहेत. इव्हन जे काही लॅम्प्स आहेत, हँगिंग लॅम्प्स आहेत, ते कुठून आणले आहेत, त्याचे डिटेल्स हे सगळं देण्याचा आम्ही प्रयत्न करू. इंटिरियरची डिझाइन आम्ही काय केलं होतं, की मॅडमना जेव्हा आर्किटेक्चर मॅडमना प्लॅन बनवायला सांगितला, तेव्हा कसं असतं, की त्यांच्या फीमध्ये आपण जवळपास 3 डिझाइन ते लोकं आपल्याला देतात. त्यातून फायनल करायचं असतं. पण जेव्हा आम्ही त्यांनी दिलेली पहिली डिझाइन पाहिली ना, तेव्हाच मला क्लिअर झालं, की नाही आपण यांना सांगायला हवं, की आपल्याला एक्झॅक्टली कुठे काय हवंय. तसंच आहे, की आर्किटेक्चर मॅमनी सुद्धा आम्हाला खूप छान-छान आयडिया दिल्या होत्या. जसं की आपला जो काही आपलं वर्कस्टेशन आहे किंवा मुलांचा जो काही स्टडी टेबल आहे, तो नेहमी उत्तरेला तोंड झालं पाहिजे. आपलं बसताना किंवा मुलांचा अभ्यास करायला बसताना. तर उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत राहते, असं त्या पाठीमागं वास्तुशास्त्र आहे. तर ते मॅमनी सांगितलं होतं, म्हणजे आर्किटेक्चर मॅमनी सांगितलं होतं, ते फॉलो केलंय. एक मी व्हिडिओ टाकला होता, की रोजच्या वापरातले कपडे, टॉवेल किंवा बाहेरून आल्यानंतर काढून ठेवायचे कपडे दरवाजाच्या पाठीमागे आपण अडकवतो. तर ते खूप मेसी दिसतं. तर तसं होऊ नये म्हणून काय आयडिया केली आम्ही आणि कसं कपाट बनवले, तोही बऱ्यापैकी व्हिडिओ व्हायरल झाला होता. 80,000-85,000 लोकांनी 2-3 दिवसातच तो पाहिला होता. तर ती जी काही आयडिया आहे ना, ती कंप्लीटली आमच्या आर्किटेक्चरची आहे. तर म्हणूनच मला असं वाटतं, की तुम्ही सुद्धा जर का फर्निचर करायचा किंवा इंटिरियर करायचा प्लॅन करत असाल, तर नक्कीच आर्किटेक्चर्स हायर करा. कारण त्यांचं नॉलेज हे आपल्यापेक्षा कितीतरी मोठं असतं, व्हास्ट असतं. आपण नाही बीट करू शकत त्यांना. फक्त हे आहे, की घर आपलं आहे. महत्त्वाचं कसं असतं, की इंटिरियर डिझायनर लेटेस्ट डिझाइन, लेटेस्ट आयडिया हं. वेगवेगळ्या त्यांच्याकडे खूप असतात. हां. आपण बघितलेले डिझाइन मे बी ओल्ड आउटडेटेड असू आउटडेटेड असू शकते. शकतात. पण मला असं वाटतं, की प्रॅक्टिकली आपल्याला जास्त माहिती असतं, की आपल्याला कुठे काय हवंय घरात. तर ते आपण आर्किटेक्चर सोबत बोलून, बसून, त्यांच्याशी डिस्कस करून त्याला आपण मॉडर्न डिझाइनमध्ये किंवा आत्ताच्या डिझाइनमध्ये लेटेस्ट कन्व्हर्ट करून घेऊ शकतो आणि जिथे आपल्याही नीड्स कंप्लीट होतात आणि डिझाइनही छान बनते. तर त्याचंच हे एक एक्झाम्पल आहे, की आमच्या घराचं इंटेरियर तुम्हा सर्वांना खूप आवडलं आहे आणि इतक्या सुंदर कमेंट आहेत ना, इतक्या छान-छान कमेंट आहेत, काय सांगू मी तुम्हाला. घराशी रिलेटेड एकही निगेटिव्ह कमेंट नाहीये. खूप, खूप, खूप पॉझिटिव्ह माझं घर वाटतंय सगळ्यांना आणि ते आहे कारण घरातली माणसंच मुळात आम्ही खूप पॉझिटिव्ह आहोत. हो. आणि मी नॅचरल प्लांट्सनी त्याला सजवलंय. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, की आम्ही घर आर्टिफॅक्टनी अजूनही सजवलेलं नाही. 1-2 ज्या काही आर्टिफॅक्ट्स आहेत ना, त्या सोडल्या तर आम्ही अजून आर्टिफॅक्ट घेतल्या नाहीत, कारण त्या आम्हाला अजून घ्यायच्या झाल्याच नाहीत. घ्यायच्या आहेत. फोटोग्राफ्सनी वॉल डेकोरेट करायच्या आहेत, ज्याच्यासाठी आम्ही तिथे ती डेडिकेटेड स्पेस ठेवलेली होती. ते अजून तसंच आहे रिकामं. जवळपास 2.5 वर्ष झाली आम्हाला राहायला येऊन. पण आता काही वाटतच नाही, की गरजेचं आहे म्हणून. कधी-कधी असं ना मोकळं, सिंपल, छान
छान वाटतं आणि तेच तर तुम्हाला आवडलंय. तर हे असं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आय थिंक इतकं पुरेसं आहे. बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही नक्कीच दुसऱ्या व्लॉगमध्ये व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करू. तशा तुमच्या कमेंट्स हव्या, तसे तुमचे क्वेशन यायला हवे. नक्कीच व्हिडिओ बनवू आम्ही. ठीक ओके. आहे. थँक यू. चला तर मग याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल आणि काही क्वेशन असतील तर नक्कीच कमेंट करा. बाय.